नमस्कार शेतकरी बांधव. शेतकऱ्यांना नुकतंच आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत लेटेस्टमध्येच मागील 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे अपलोड केला होता आणि त्याच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांना योग्य ती इन्फॉर्मेशन माहिती प्रोव्हाइड केली होती. परंतु त्याच्यापेक्षा पण महत्त्वपूर्ण आणि सर्व राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक गुड न्यूज खुशखबर ही आहे की आता त्याच्याच पाठोपाठ जसं की पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राबवण्यात असलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेसंदर्भात देखील एक महत्त्वाचं अपडेट आता जारी करण्यात आलं आहे. म्हणजेच की अर्थातच शेतकरी म्हणून जे वेटिंगला शेतकरी बांधव राज्यातील आहे ते म्हणजे नमो शेतकरीचे येणाऱ्या पुढच्या जे की 7व्या हप्त्यासंदर्भात, कारण की आतापर्यंतचे 6 हप्ते जे की सुरळीतपणे शेतकऱ्यांना राज्यातील भेटून गेले. आणि एक आनंदाची गुड न्यूज महत्त्वाची ही देखील आहे की आता जे नवीन रजिस्ट्रेशन झाले जसे की पीएम किसानचे, त्याचबरोबर नमो शेतकरीचे देखील नवीन रजिस्ट्रेशनच्या शेतकऱ्यांना सर्व काही हे हप्ते आता पूर्ण भेटणार आहे शेतकऱ्यांना. कारण की राज्य शासनाचा तसंच केंद्र शासनाचा हा खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आहे की या दोन्ही योजनांसंदर्भात जेवढे पण नवीन शेतकरी रजिस्ट्रेशनचे होते किंवा मागील काही काळापासून अडकलेले शेतकरी होते त्यांना अद्याप हे दोन्ही योजनेचा लाभ इथे भेटत नव्हता. आता त्यांना दोन्ही योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. परंतु एक रिक्वेस्ट करू शकतो शेतकरी, व्हिडिओ माहिती एवढी इन्फॉर्मेटिव्ह आणि एवढं आपण सर्व काही महत्त्वपूर्ण घेऊन येत असतो तरी देखील बरेच काही लोक काय करतात की पूर्ण बघण्याऐवजी मध्ये स्किप करून चालले जातात. याच्यामुळे काय होतात आणि नंतर मात्र कमेंट ते करतात. याच्यामुळे काय होतं की याच्यावरती खूप इफेक्ट व्हिडिओवरती पडतो. म्हणजे की शेतकरी एवढी महत्त्वाची माहिती जी असते ती सोडून आणि मध्ये स्किप करून चालले जाऊन आणि मध्येच कमेंट करून ते जात असतात. तर त्यांना एक विनंती आहे, जर कधी तुम्ही असं करत असाल तर नक्कीच कोणी चुकीची कमेंट मात्र करत जाऊ नका, कारण की एवढी माहिती रिसर्च करण्यासाठी खूप याला टायमिंग लागतो. तर नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता ह्या दोन्ही पुढील योजना संदर्भात राज्यातील देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी जवळपास 9.6 कोटी शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी देशभरातील आणि त्याचबरोबर राज्यभरातील शेतकरी. तर शेतकरी म्हणून आता जे आहे की लवकरच नमो आणि पीएम दोन्हींचे हप्ते भेटणारे काय तारीख आहे याच्या संबंधीची काय राज्य शासनाची तसेच केंद्र शासनाची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब आपण करू शकता. शेतकरी आताच लेटेस्टमध्ये आणि बरेच काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्या अफवा पसरण्यात येऊ लागलाय की जे की आता नमो शेतकरी योजना ही बंद पडणार आहे किंवा पुढील हप्त्याची भेटणार नाही. तर तुम्हाला सर्वतः याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट सांगू शकतो शेतकरी बांधव की नमो शेतकरी ही योजना बंद पडणार नाही, बल्कि जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे की महायुती सरकारने जे की नवीन सुरू करण्यात आली होती, जे की निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांनी जे पार्श्वभूमीवरती योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत बरेच काही हप्ते ते मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सर्व काही महिलांना भेटले, परंतु आता येणारे पुढील हप्ते त्यांना भेटणार नाही. अर्थातच विचार केला असता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडण्याच्या मार्गावरती, कारण की बऱ्याच काही माध्यमातून ही माहिती समोर आली. कारण की शेतकरी लाडक्या बहिणीसाठी जो की महिन्याच्या महिन्याला खूप मोठा निधी लागत असल्यामुळे सरकारच्या तिजोरीत याची कडाकी पडत असल्यामुळे जे की या बाकीच्या योजनांवरती त्याचा खूप मोठा इफेक्ट बघायला भेटू लागलाय. त्यामुळे त्याच अनुषंगाने काही ना काही योजना बंद पडण्याच्या मार्गावरती. आता पुढील हप्ते भेटणार की नाही भेटणार याच्या संबंधीची देखील अद्यापही कोणती माहिती नाही, कारण की विचार केला असता शेतकरी की आता मे महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पडला नाही, तर याच काही कारणामुळे ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावरती. परंतु जी व्हायरल होत आहे जी माहिती म्हणजेच की नमो शेतकरी सन्मान योजना ही बंद पडणार आहे, तर शेतकरी असं काहीच होणार नाही. नमो शेतकरी योजना सुरळीतपणे सुरू राहणार आहे आणि येणारा पुढील जे की आता 7वा हप्ता देखील वेळोवेळी शेतकऱ्यांना वेळेच तिथे भेटणार आहे. आता नेमकं याची तारीख काय शेतकरी, जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा जूनच्या 5 जूनपासून ते 15 जूनपर्यंत येणार आहे. तर तुम्हाला सांगू शकतो हा देखील हप्ता पीएम किसानच्याच पाठोपाठ इथे भेटणार आहे. अर्थात असं होऊ शकतं 15 जून 2025 रोजी जर कधी शेतकरी म्हणून हा पीएम किसान योजनेचा जे की 20वा हप्ता भेटला तर नक्कीच 20 जून 2025 पर्यंत तुम्हाला जे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा येणारा पुढील 7वा हप्ता भेटेल. कारण की मागील काळात बी अशीच काही कंडिशन घडली होती, जसं की 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत जे की बागलपूर बिहार येथे जे की प्रधानमंत्री मोदी यांच्या माध्यमातून 19 हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर जे की 25 ते 30 फेब्रुवारी दरम्यान जे की नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचं वितरण देखील तिथं सुरळीतपणे झालं होतं. शेतकऱ्यांना आता विचार केला असता अद्याप तर 3 महिने मागील या सर्व काही दोन्ही हप्त्यांना उलटून गेले आणि आता सर्व काही याचा काळ सुरू झालेला आहे शेतकरी पुढील हप्त्याचा. तर तुम्ही म्हणसाल की माहिती कशाच्या अर्थे आधारे सांगू शकतो, तर शेतकरी नक्कीच जे की नमोच्या आणि पीएमच्या दोन्हीच्या मुख्य पोर्टलवरती ही माहिती उपलब्ध आहे. पुढील हप्ते कधी भेटू शकते, काय भेटू शकते आणि खास करून जे की आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देखील याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट जारी करण्यात आलं आहे, ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी. परंतु तात्पुरती ही माहिती तुम्हाला सांगू शकतो की आता जूनच्या जे की 15 ते 20 जून 2025 दरम्यान ह्या दोन्ही योजनेचे दोन्ही हप्ते तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याच्यासाठी जे महत्त्वाचे आपण वेळोवेळीच महत्त्वाची जी माहिती सांगत असतो, फार्मर युनिक आयडी कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही. सर्वतः तुम्हाला एक कंपल्सरी झालेलं आहे
ॲग्रीस्टॅगवरती तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तरी तुम्हाला ते हप्ता भेटणार नाही. आणि बाकीचे जे महत्त्वाचे काम असतात तुम्हाला माहितीच आहे, KYC आधार सेलिंग लहान सेलिंग. तर नक्कीच शेतकरी व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक देखील करू शकता. पुढील पण असलेले महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.